गुंतलेले मनवेडे तुझ्या सवे पर्व दुसरे भाग 26. ती मध्येच गालात हसत होती. कालची रात्र तिला स्वतःला विसरायला लावत होती. अंगावर शहारे गुजबम्स येत होते. थकायला झालं होतं, पण मन मात्र ताजं झालं होतं. खालच्या आठवणीत रमत होतं. तीही काम करता करता आठवत होती त्याचा स्पर्श, त्याचा आहू आणि तो. जसं जेवण झालं ती बेडरूम मध्ये गेली. वेद तिथेच आडवा पडून होता. ती गेली आणि त्याच्या बाजूला बसली. त्याच्या डोक्यावरून हात फिरवत तिने केसात हलक्या हाताने मॉलिश केलं आणि खाली वाकून कपाळावर ओठ टेकवले. काल तो तिला किती धीर देत होता. घाई आणि आताताईपणा न करता किती छान हाताळलं होतं त्याने सगळं. खूप सारं सुख दिलं होतं त्याने तिला. आता ती केसातून हात फिरवत असतानाच वेदने तिचा हात पकडला. आपली मजबूत बोटं तिच्या नाजूक बोटांमध्ये गुंतवत त्याने हात बंद केला आणि तिच्या हातावर आपले मऊ उबदार ओठ टेकवले. तेच तेवढे काय ते मऊ आणि नाजूक. बाकी पूर्ण वेद मजबूत होता. ते तिला काल जास्त माहिती झालं होतं. त्याने तिला इथं मिठीत घेतलं तर ती त्याच्या मर्जीशिवाय बाहेर पडू शकणार नव्हती. इतरांसाठी थोडा सटकू असणारा वेद तिच्यासाठी थोडा वेगळा होता. ती त्याला नव्याने अनुभवत होती. त्याच्या डोळ्यात हरवत होती पाणीदार डोळे आणि त्यात तिच्यासाठी असणारं खूपसं प्रेम. स्वतःला त्याच्यापासून बाजूला करू इच्छित नव्हती. त्याला अजून खूप जाणून घ्यायचं होतं. जे जे त्याला आवडतं तिथे त्याला द्यायचं होतं. त्याने तसंच पुढे होत जिथे त्याने ओठ टेकवले होते तिथेच ओठ टेकवले आणि ती स्वतः शहारली. लाजत तिने वेदकडे बघितलं. तो तर तिलाच बघत होता एकटक. त्यांना त्याच्या नजरेशी नजर मिळताच तिच्या हृदयाची धडधड वाढली होती. तिने आपलं डोकं हळूच त्याच्या छातीवर टेकवला. कान छातीशी लागताच त्याचं तिच्यासाठी जोरात धडकणारं हृदय आपली धक ऐकवत होतं. त्याच्या धडधडणाऱ्या हृदयावर तिचं राज्य होतं. तिने हळूच आपला हात त्याच्या छातीवर ठेवला. तसं वेदनेही त्याचा दुसरा हात मागून केसात टाकला तिच्या. वेडावतात ते त्याला. त्याने नाक टेकवत त्यांचा सुगंध नाकात भरून घेतला होता. चंदनाचा सुगंध येतो अंगाला असं ऐकलं होतं त्याने. पण तिचा गंध जेव्हा जेव्हा त्याच्या नाकात जायचा तेव्हा तेव्हा त्याचा प्रत्यय यायचा त्याला. हा क्षण इथेच थांबावा. ती अशीच आपल्या छातीशी राहावी असं मन सांगत होतं त्याला. तिलाही त्याच्याजवळ छातीशी राहायला आवडत होतं. आज काय ते दोघे एकमेकांसोबत वेळ घालू शकणार होते. उद्यापासून कामाला जायला लागणार होतं. ते दोघं एकमेकांत हरवले होते. इतक्यात वेदीने जेवायला यायला सांगितलं सर्वांना. संध्याकाळी तिने उद्यासाठी साडी नेसायला काढली होती. बॅग काढून आतलं सामान चेक केलं होतं. लिपस्टिक कुठे गेली कळलंच नव्हतं तिला. तिची फेवरेट लिपस्टिक होती ती. आईकडे असताना शोधली तिने पण नाहीच मिळाली. इथे येऊन तिने शोधायचं म्हटलं पण गडबडीत विसरूनच गेली होती. आता बघायला हवी. तिने ड्रॉवर उघडून बघितले पण निराशाच आली पदरी. तिने तो शोध तिथेच सोडून बाकीचं सामान व्यवस्थित ठेवलं. डब्बा काढला उद्यासाठी आणि तो किचन मध्ये नेऊन ठेवला. कसे भरभर दिवस निघून गेले होते. तिला उद्या कामाला जायचं होतं. तिच्या मैत्रिणी डोळ्यांसमोर आल्या. कसल्या भन्नाट आहेत त्या. तिला आता चिडून चिडून बेजार करतील. काय काय प्रश्न विचारतील ते न बोललेलंच बरं. ती कल्पना करूनच हैराण झाली होती. त्यांच्या प्रश्नांचा कसा सामना करायचा हेच कळत नव्हतं तिला. तरी प्रियाचा फोन येऊन गेला होता. पहिल्या दिवशी जिजूंना आम्हाला भेटव असं सांगायला. एकतर वेदला आवडत नव्हतं जास्त मुलींच्या जवळ जायला. आता तिच्या सर्व मैत्रिणी वर चढ. एकदा अनुभव घेतला होता वेदने. पण काय करावं. त्याला घेऊन जावं का. नाही गेलं तरी डोकं खातील. ती विचारातच हरवली होती की सोनचाफ्याचा सुगंध तिच्या नाकापाशी दरवळला.
तसे ती विचारातून बाहेर आली. सोनचाफा तो तर तिचा आवडता. कुठून सुगंध दरवळतोय? आपल्याला भास वगैरे तर होत नाही ना? तिने मागे वळून पाहिलं तर वेदच्या हातात सोनचाफ्याची फुलं होती. केवढा मोह त्या फुलांचा तिला. ती पळतच त्याच्याकडे गेली. वेद, तुम्ही माझ्यासाठी फुलं आणलीत? ती त्या फुलांकडे हात करत खुश होत म्हणाली. नाही. वेदने मान नाही मध्ये हलवत सांगितलं. तसा तिचा चेहराच पडला. मला नाही मग कुणाला? असंच त्या चेहऱ्यावर लिहिलं होतं. वेद, माझ्यासाठी नाही ती फुलं? तिने चेहरा पाडूनच विचारलं. तसा वेद गालात हसला. आधी मला एक पप्पी दे, मग ही फुलं तुझी. वेद असं बोलताच संध्याने पुढे होत गालावर ओठ टेकवले आणि फुलं घ्यायला गेली. पण लगेच हात मागे करत वेदने ओठांवर बोट दाखवलं. संध्याने ओठांचा पाऊट करत वेदकडे बघितलं. द्या फुलं. तुम्ही सांगितली तशी मी पप्पी दिली ना. कुठे द्यायचे हे आधी नव्हतं सांगितलं. ते हाताकडे बघत म्हणाले. मग आता सांगतोय ना, इथे दे पप्पी. वेद म्हणाला. तसं संध्या लटकं रागवत त्याच्याकडे बघत पुढे झाली आणि ओठांवर ओठ टेकवले. तसं वेद हसला. त्याने पुढे हात नेत तिच्या केसात एक फूल अडकवलं. संध्या त्याने असं केल्याने खूपच सुखावली. उरलेली फुलं संध्याच्या हातात देत तो तिथेच बसला. संध्याने फुलं घेत खुश होत त्याला थँक्यू बोलली. फुलं उद्यासाठी फ्रीज मध्ये ठेवत ती पुन्हा रूम मध्ये आली. वेद अजूनही तिथेच बसला होता. वेद, तुम्हाला माझी लिपस्टिक कुठे सापडली का? तिने वेदकडे बघत विचारलं. वेदने नाही म्हणत मान हलवली. त्याला ती एवढ्यात तरी द्यायची नव्हती, त्यामुळे तो खोटच बोलला होता. वेद, माझी लिपस्टिक हरवली आहे. कुठे गेली कळलंच नाही. चुकून कुठे मिळाली तर द्या हा मला. आईंना विचारायला हवं, ती वेदला म्हणाली. वेद तिची चाललेली बडबड आणि उद्यासाठी चाललेली तयारी बघत होता. वेद, तुम्हाला काही तयारी नाही का करायची? तिने वेदला विचारलं. हो आहे ना, पण आता माझी काळजी करणारे आले तर कशाला मी टेन्शन घेऊ? तो गालात हसत म्हणाला. म्हणजे वेद, तुमची मी काय तयारी करू? तिची गडबड उडाली होती. सवय नव्हती कुणाचं करायची. तिलाच आई 10 वेळा आठवण करून देत असायची. हे केलंस का ग, ते केलंस का असं. त्यामुळे ती लगेच टेन्शन मध्ये आली. आता मी याची काय तयारी करून देणार? हा काही लहान थोडीच आहे. ती त्याच्याकडे बघत मनात विचारात हरवली होती. वेदने टिचकी वाजवतात वास्तवात आणलं होतं तिला. वेद, मला सवय नाही. मी तुमची काय तयारी करणार? मला एकाएकी असं टेन्शन देऊ नका ना. मी हळूहळू शिकेन करायला तुमचं. तिचा चेहरा अगदी बघण्यासारखा झाला होता. तिला असं बघून वेद मात्र जोर जोरात हसू लागला आणि उठून तिला मागून मिठी मारली त्याने. ओ माय स्वीट हार्ट, नको घेऊ टेन्शन. तिला अजून घट्ट आपल्याकडे खेचत तो म्हणाला. मान खांद्यावर ठेवली होती त्याने. हलकी लप करत त्याने तिला तिरक्या डोळ्याने पाहिलं. तिला अपेक्षित नव्हतं, त्यामुळे तिच्या हृदयाची धडधड एवढी वाढली होती. तिने आपले हात पटकन त्याच्या हातावर ठेवत घट्ट केले. वेद, काय चाललंय? तिने वेदच्या हातावर फटका देत विचारलं. अरे, हे काय विचारणं झालं? मी माझ्या बायकोला हवं तेव्हा मिठीत घेऊच शकतो आणि हा आपला बेडरूम आहे. सो येणाऱ्याने काळजी घ्यायला हवी. त्याच्या अशा बोलण्याने तर संध्या खूपच लाजली. तिला आवडलं होतं त्याचं असं बायको म्हणणं. ती तशीच उभी राहिली. वेदने तिच्या केसांना कानामागे टाकत हनुवटी पकडत तिचं तोंड थोडं आपल्याकडे वळवलं. ती क्षणात लाजरी बुजरी झाली होती. अंगावर येणारे शहारे
तिचा नकळत श्वास वाढवत होते. त्याची भारदस्त छाती आणि तिच्या भोवती असलेली त्याची मिठी तिच्या मनात आनंदाची कारंजे उडवत होती. तिला तो नेहमीच आपल्या जवळ असावा, अगदी असंच वाटलं मनात. तिने त्याच्या हातावरची पकड अजून घट्ट केली तसं त्याने तिला स्वतःकडे वळवलं. तो थोडासा झुकला तिच्यावर, तसं तिच्या अंगावरचा रोम रोम उभा राहिला आणि श्वास वाढू लागला. तिची छाती आता वर खाली जोर जोरात होऊ लागली. त्याने ओठांना आपल्या ओठात घेत एक दीर्घ चुंबन घेतले तिचं. ती तरंगत होती हवेत. कालची घाबरणारी ती आज त्याच्या सहवासासाठी आतुर झाली होती. तिने आपलं तोंड त्याच्या छातीत घुसळलं तसं त्याच्या नसानसात एक भिनभिनती लहर धावली. त्यासरशी त्याच्या शरीरातील रक्तप्रवाह वाढला होता. त्याचेही श्वास वाढले होते. गरम श्वासासोबत छातीही फुलली होती. अंगात रक्त सळसळत होतं. त्याचंही अंग कडक झालं होतं. मागे फिरून त्याने बेडरूमचा दरवाजा लॉक केला आणि संध्याला उचलून बेडवर नेलं. त्याला आता पुन्हा तिला आपलंसं करायचं होतं या क्षणी. आज तिला बिनधास्त बघून त्याचाही आवेग वाढला होता. मानेशी बाईट करत त्याने तिला जवळ घेतलं. आता पुन्हा अगदी भडकला होता दोन्हीकडे. दोघेही आता एकमेकांत हरवले होते. दोघेही आता थांबणार नव्हते. जेव्हा शांत होतील तेव्हाच त्यांना आजूबाजूचं भान येणार होतं. पुन्हा मिलनाची घडी. संध्या तर सर्वच विसरली होती. तिला फक्त वेद सोबत हा क्षण जगायचा होता, बेभान होऊन. उसासं सोडत ती त्याला स्वतःत सामावून घेत होती आणि बेभान होत तो तिच्यात प्रवेश करत होता. त्यांचा रोमांस असाच चालू राहील. चालू द्या. तुम्ही एन्जॉय करा कथा आणि कमेंट करत राहा. भेटूया आता पुढच्या भागात. कशी वाटते कथा सांगत राहा. हे 2-3 भाग लिहिणं म्हणजे थोडं माझ्यासाठी आव्हानच होतं. तुम्हाला तो आनंद दाखवायचा होता मला, पण त्यात कुठे अश्लीलपणा येऊ द्यायचा नव्हता. पण त्यांनी जगलेला प्रत्येक क्षण तुमच्यापर्यंत पोहोचवायचा होता. हे थोडं मुश्किल होतं. एखादा शब्द जरी इकडे तिकडे झाला असता तरी कथेचा पूर्ण भाग बिघडला असता. म्हणून शब्द जपून वापरत हे भाग मी लिहिले आहे. कशी वाटते कथा सांगत जावा आणि कमेंट पण करत जावा. धन्यवाद. मी लेखिका शब्दवेदी उर्फ संतोषी राणे पाताडे.